जय सद्गुरू मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्त अशी 2 मिनिट मसाला मॅगी। तर चला आपण आता सुरुवात करूया। हे पहा मित्रांनो, मी एक कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता आपण मस्त अशी मसाला मॅगी बनवायला सुरुवात करूया। हे पहा मित्रांनो, मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकणार आहे। आपलं जिरं भाजलेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी कांदा टाकते, मिरची आणि टोमॅटो। हे मस्त असं बारीक कट करून घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो। हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। हे भाजतं तोपर्यंत मी मॅगी अशी मस्त कट करून घेतलेली आहे। असे लांबच कट करायची, म्हणजे आपल्या नूडल्स आहे ते मॅगीचे असे लांब सरक राहतात आणि मॅगीचा चिकन होत नाही। हे पहा, मस्त असं टोमॅटो आणि कांदा भाजला जात आहे। आता हे भाजत असतानाच मी याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकणार आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि हा मॅगी मसाला। मी एकाच पॅकेटची मॅगी करत आहे, त्यामुळे एक पॅकेटच मसाला टाकते। हे पहा, हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं। मस्त। आणि आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। हे पहा, मस्त पाणी ॲड केलेलं आहे। हे पहा मित्रांनो, मस्त असं हे पाणी उकळलेलं आहे, हे मिश्रण उकळलेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी मॅगी टाकून घेते। अशीच मॅगी टाकायची। छान असे मिक्स करून घेऊया। तर मॅगी टाकल्यावरती वरून थोडासा मॅगी मसाला टाकते। हा मॅगी मसाला आहे, वरून थोडासा टाकते, कारण वरून टाकल्यावरती पण ती जी चव आहे ना छान लागते। एक मी तेलामध्ये टाकला, जो मॅगी बरोबर मसाला होता तो, आणि हा मसाला मॅजिक आहे। हा मसाला तुम्ही भाजीमध्ये सुद्धा यूज करू शकता। आपली मॅगी मस्त तयार होते। मॅगी बनवताना त्याच्यावरती कधीच झाकण टाकायचं नाही। झाकण टाकल्यावरती मॅगी व्यवस्थित तयार नाही होत, जास्त शिजली जाते आणि मग ती चांगली नाही लागत। बघा, आपली मॅगी मस्त अशी तयार होत आहे। अशी मॅगी लहान मुलांना पण खूप आवडेल आणि मोठीसुद्धा आवडीने खातील। ज्यावेळी आपल्याला जास्त भूक लागलेली असते त्यावेळी आपण अशी 2 मिनिटात तयार होणारी मॅगी बनवू शकतो। ज्या मुलांना काहीच बनवता येत नाही ती मुलं अशा प्रकारे मसाला मॅगी करून खाऊ शकतात। त्यांच्यासाठी हा मस्त असा पर्याय आहे मसाला मॅगी। आता मी याच्यामध्ये थोडासा टोमॅटो केचप टाकते। हे पहा, एकदम थोडासा, त्याने पण चव येते मॅगीला। आणि वरून थोडीशी कोथिंबीर। आता हे मिक्स करून घेऊया। बघा, मी एवढं हलवते तरी सुद्धा आपली मॅगी तुटत नाही आहे, कारण आपण ती कट करतानाच अशी लांब अशी कट करून घेतली होती। हे पाहू शकता तुम्ही, मस्त असे मॅगीचे लांब लांब नूडल्स आहेत आणि आपली मॅगी मस्त अशी तयार झालेली आहे, ज्युसी। मी जास्त त्याच्यामध्ये पाणी पण नाही आहे ठेवलेलं।
हे पहा, आपली मसाला मॅगी रेडी झालेली आहे. तर आता आपण सर्व करूया, खायला घेऊया. हे पहा मित्रांनो, आपली मस्त अशी मसाला मॅगी तयार झालेली आहे, जी 2 मिनिटातच तयार होते. ज्या मुलांना काहीच बनवता येत नाही आणि त्यांना खूप भूक लागलेली आहे, अशा वेळी तुम्ही ही मॅगी ट्राय करू शकता, बनवू शकता, जी 2च मिनिटात तयार होते. तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.